सोंगाड्याचा तुमचं नातं घेतलं असलं तरी माझी शाळेतून प्रबोधन करण्याची सवय गेली नाही हो. गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परत मेंढ्रपती बोलण्याच्या उपरातून मेंगावरती पाहत करत करत अंतर्मुखेनं ही माझी शैली माझ्या रूपात निघून गेली मंडळी. पण माझं कर्तृत्व माझं आजम राहिलं. मराठीला बरोबर संपलो. तुमच्या काय सामान्य माणूस लहानपणापासून गणिताची आवड कलेची आवड असतो ना, अनेक कलापथकात बँडपथकात काम करत करत इच्छा माझी पुरी करे या नाट्याला मला भरपूर यश आमाप कीर्ती दिला. तर मी चित्रपटाची दारं उघडली शिकवू. एक नाही तर 9 चित्रपट माझे सोडवून झाले. गिनीज बुकमुळे माझं नाव गेलं म्हणजे मी स्वीकारून ठरलो. दिवसभर मित्रांच्या सहवासात जातो, चित्रपटाच्या धंद्यात जातो. माझ्याकडे ना प्रत्येक कलाकार दिवसभर शूटिंग केलं तर 5 लोकांनी घरी निघून जातो. कारण त्याच्या घरी कोणतरी वाट बघणारं असतं. अहो माझं वाट बघणारं कोण आहे? घरात गेलं तर पाणी द्यायला बायको नाही, मंडळी मुलगा नाही. त्या आगीतून काढून 100 गाव भरल्याचं दुःख नसतं रसिको. या दादांना राजकारणी गुंजेच्या माफक बोललं गेलं. 32 कोटीची इच्छे रसिको मी तुमच्या जीवा गमवली, पण एक जीवन जगत आलो. कारण सगळं माझं होतं मंडळी, सगळं माझं होतं. मलाच त्याने सोडलं, जन्मजन्मीच गया तुझ्याशी नातं जोडलं. चल रे वाघ्या रडू नको, पायात नाचा पडू नको. दुनिया सारी जरी उलटली न मला कधी सोडू नको. अरे वाघ्या माझा
जीवन ठेवायचं काम करतोय. नॉनस्टॉप दादा बुंके म्हणून माझा कार्यक्रम आहे. पण दादांचं नाव कुठेही थिएटरला किंवा कुठल्या रस्त्याला अजूनपर्यंत 25-30 वर्षात दिलं नाही. तर साहेबांना एकच सांगतो, राज्य साहेबांना कुठेतरी रोडला थिएटरला एखादं नाव त्यांचं द्यावं. तर मी कार्यक्रम आत्तापर्यंत 2,500 शो दादांच्या नावाने केले. अख्ख्या महाराष्ट्रात दादांचे एवढे कार्यक्रम कुणीच केले नाही, मी एवढे कार्यक्रम केले. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.